नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीचं म्हणजेच राशी भविष्य. या राशीचा जन्मासाठी झालेला असतो. नेतृत्व, आत्मसन्मान, स्पष्ट बोलणं आणि गरज पडल्यास सर्वांसाठी उभा राहणं हे फक्त त्यांच्या रक्तातच असतं. पण गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारत असाल की मी हे सगळं योग्य करत असूनही मला इतकं संघर्ष का करावा लागत आहे. बाहेरून पाहणाऱ्यांना तुमचं आयुष्य मजबूत, आत्मविश्वास पूर्ण आणि नियंत्रणात असल्यासारखं वाटतं. पण आतून तुम्हाला माहीत आहे की काही गोष्टी सतत हातातून जात आहेत. काही नाती तुम्हाला आतून थकवत आहेत आणि काही निर्णयांचा भार अजूनही मनावर आहे. हे सगळं योगायोग आहे. कारण या राशीसाठी हा काळ शेवट नाही तर छाटणीचा काळ आहे. आयुष्याचे हे जड झालं आहे, हे खोटं आहे, तुमच्या ऊर्जेचं अपव्यय करत आहे. हे दूर करण्यासाठी ग्रहांची हालचाल सुरू आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत होणाऱ्या या 4 घटनांचा उद्देश एकच आहे, तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला योग्य आकार देण्यासाठी. या लेखाच्या घेतलेल्या घटना ऐकायला कोठे लागतील, कारण या ठिकाणी अस्वस्थ करतील, पण त्या वाचताना तुम्हाला नक्की हे जाणवेल की हे शब्द कोणाच्या तरी अनुभवावर नाही तर तुमच्या चालू जीवनावर, प्रसारावर आधारित आहे. पहिली घटना अशी आहे की तुमची ओळख पूर्ण तयार होणार आहे, पण यावेळी तुम्हाला कोणालाही खुश करण्यासाठी नाही. गेल्या काही काळात या राशीच्या लोकांना एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवली आहे. तुम्ही खूप दिलं, पण त्याचं प्रमाणातच तुम्हाला फळ मिळालं आहे. कधी काम तर कधी मेहनत, तुमची श्रेय, दुसऱ्या संकल्पना, तुमच्या वर निर्णयांवर असेही कोणाची तरी दुसरीच, कधी राहत्यांमध्ये आधार तर तुम्ही दिलाच, पण तुमचं म्हणून कोणीच ऐकलं नाही. मजबूत राहिलात आणि तुमच्या विधानाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे एखादं मोठं काम, त्यांच्या जबाबदारी किंवा निर्णय तुमच्याकडे येईल. लोक तुमच्यावर अवलंबून राहतील, कारण त्यांच्याकडे पर्याय नसेल. तुमचे मत दुर्लक्षित करणार शक्य राहणार नाही. पण इथे एक मोठा बदल असेल. यावेळी तुम्ही कोणाचं मन जिंकण्यासाठी स्वतःला दाखवणार नाही, पण मला सांगता येईल की तुम्हाला हा मान मिळेल. तुम्ही शांत असाल, पण तुमची उपस्थिती वजनदार असेल. ही घटना तुमच्यासाठी केवळ यश नाही तर तुमच्या स्वतःच्या किमतीची जाणीव करून देणारी असेल. दुसरी घटना म्हणजे ज्याला तुम्ही वाचवलं, उभं केलं, त्याच ठिकाणी तुमचं मन तुटणार. या राशीच्या लोकांनी सर्वात मोठे कमजोर त्यांचं मोठं मन. तुम्ही लोकांच्या अचूक जागता, त्यांना दुसरी तिसरी संधी देता, स्वतः दुखावणे, समोरच्याला वाचवता. 2026 पर्यंत अशी घटना घडत असते जिथे तो व्यक्ती तुमची पाठीशी नसल्यासारखे स्पष्ट होईल. तुमच्या विरोधात शब्द, निर्णय, कृती होईल. तुम्हाला कळेल की तुम्ही जिथे प्रामाणिक होतात तिथे तुम्हाला धक्का बसला. ही कृती कळेल की जिथे तुम्ही प्रामाणिक होतात तिथे तुम्हाला नक्कीच धक्का बसलेला आहे. तो हळूहळू जाणवेल. बोलण्यातल्या या बदलाबद्दल, वागण्यातली गरज असताना अनुपस्थिती. एक दिवस असा येईल जिथे आतुरता असेल, या व्यक्तीसाठी इथं काय केलं होतं. ही घटना तुमच्या भावनिकदृष्ट्या तोडेल. हा स्पष्ट करणार आहे की या योजनेतून एक बदल जन्म घेणे. तुम्हाला प्रत्येकाला जवळ घेणं थांबवाल. तुमचा विश्वास मिळवणं सोपं राहणार नाही. तुमची ऊर्जा आता फक्त पात्र लोकांसाठीच राखून ठेवलेली जाईल. ही घटना शिक्षा आहे, संरक्षण आहे, जी उशिरा का होईना पण तुम्हाला आवश्यकच वाटणार आहे. तिसरी घटना म्हणजे पैशाच्या अर्थात तुमची टंचाई संपेल. या राशीच्या लोकांना वेदना कायम पोहोचत राहतील. तुमची क्षमता आहे, मेहनत आहे, पण त्याला योग्य आर्थिक मोबदला वेळेवर मिळत नाही. गेल्या काही काळ उत्पन्न येत आहे, पण खर्च डोक्यात राहत नाही. पैसा मिळत आहे, पण टिकत नाही. कष्टाचे फळ तुम्हाला हे उशिरा मिळत आहे, कारण अडकलेली आर्थिक विषय व सुट्टीला या रखडलेली कामे, व्यवहार किंवा करार हे पुढं सरकेल. पैशाचा एक स्थिर प्रवाह सुरू होईल, पण हा बदल एका रात्रीत करणार नाही तर आधीच तुमचं ध्येय, चिकाटी, आत्मविश्वास तपासला जाईल. ही घटना तुम्हाला शिकवेल की पैसा फक्त कमाई नाही, तो व्यवस्थापनही आहे. चौथी घटना म्हणजे तुमचा अहंकार मोडल्यावर करायला असतो, कारण तुम्हाला हा नवा मार्ग दाखवणार. की ही घटना या राशीच्या लोकांसाठी सर्वात कठीण आहे, कारण ती तुमच्या स्वभावाच्या माध्यमावर
काम करते, तुम्हाला सोबत आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची परिस्थिती, आपल्या मर्जीला कळवण्याची व सर्व सांभाळून घेईल असं म्हणण्याची पण गरज आहे. मार्च 2026 पर्यंत एक अशी परिस्थिती आहे जिथे तुमचं काहीही चालणार नाही. तुमचे मत ऐकले जाईल पण मान्य केलं जाणार नाही. तुमच्या हातातून एकदा मिळाल्याने तुम्हाला गेल्याने राग येईल, अस्वस्थ वाटेल, स्वतःला छोटं वाटेल, पण हाच अक्षर तुमच्यासाठी सर्व निर्णय करेल. कारण जे तुटतं तेच बदलतं, जे बदलतं तेच पुढे जातात. या घटनेनंतर तुम्ही मदत मागायला शिकाल. पुढे लढाई एकट्याने लढायची गरज नाही हे होऊन गेले. तुमचा अहंकार कमी होईल व आत्मसन्मान अधिक मजबूत होईल. ही घटना अपमान नाही तर तुमच्यासाठी निर्मिती आहे. या राशीच्या विषयी या महत्त्वाच्या वळणावर येऊन उभे आहे. हा काळ असा आहे जिथे काही स्पष्ट गोष्टी कायमच्या संपतील व सत्य उघड होतील. काही नवीन दरवाजे उघडतील तर 2 घटना तुमच्या वरती चांगलं काम करतील. दुसरी घटना तुम्हाला आतून हलवतील, अहंकार मोडेल, अपेक्षा बदलतील, माणसे खरे रूप दिसतील. पण लक्षात ठेवा, या राशीचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. हे आतमधूनच जाऊनच चालतं. कारण या लेखातील एखादं मन चांगलं असेल तर डोळे पाणवतील. कारण या छातीत दडपण यांना असेल तर तो योगायोग नाही तर संकेत आहे की तुमचं जुनं रूप तर पुरेसं झालं. आता 2026 नंतरचा काळाकडून तुम्हाला अधिक प्रबंध, अधिक शांत आणि अधिक शक्तिशाली मागतो. हा प्रवास सोपा नसेल पण तो तुमचा खरा प्रवास असेल. एक गोष्ट नक्की की हा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.